महत्त्वाची बातमी समोर येते। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणताही तिढा नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची जवळपास 2 तास काल बैठक झाली आणि या बैठकीला संजय राऊत, नाना पटोले, केसी वेणुगोपाल, रमेश चन्नीथल्ला आणि जयंत पाटील उपस्थित होते। दरम्यान दुसरीकडे वंचित आघाडीने महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळल्याचं कळतंय। सन्मानजनक जागा मिळणार नाही तोपर्यंत चर्चाही करणार नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडी समोर हा पेच निर्माण झाल्याचं सध्या बोललं जात आहे। बघा, महाविकास आघाडीच्या जागेचा जो इश्यू आहे, जवळपास आमच्या 48 जागांच्या चर्चा मागच्या वेळेसच झालेल्या आहेत आणि आमचे जे काय अजून अलायन्स आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा करून या सगळ्या फायनलाइज केल्या जातात। वंचित बहुजन आघाडी शिवाय महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्यास आता शिवसेना ठाकरे गटाला 23 जागा, काँग्रेस पक्षाला 15 जागा आणि शरद पवार गटाला 10 जागा मिळणार असा फॉर्म्युला सध्या असणार असल्याची माहिती आहे। सूत्रांकडून साम टीव्हीला ही माहिती मिळाली आहे। मात्र वंचित बहुजन आघाडी संदर्भात भूमिका अजूनही स्पष्ट नसल्यामुळे महाविकास आघाडीने आपला प्लॅन बी तयार ठेवला असल्याचंही सूत्रांकडून कळत आहे।